आज करते भेंड्याची भाजी. तर भेंडे चांगले बघ असे भाजून घेतले. भेंडे चांगले भाजले ना की भाजी चांगली लागतात. कढईत घेतले तेल, त्याच्यात घातले लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं. 2 मोठे कांदे घेतले बारीक चिरून. ते घालून कांदो असं चांगलं परतून घ्यायचो. अगदी कांदो मऊ होईपर्यंत परतायचो. त्याच्यात घातलं एक मोठं टोमॅटो बारीक कापून. टोमॅटो घातल्याने काय होतं, भाजी आपण खाऊ जातो ना तर सुकी सुकी लागतं भाकरीबरोबर चपातीबरोबर. तर ती तशी लागायची नाही, ओलसर रवतली, म्हणून टोमॅटो घालते. टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं मीठ घालून ना ढवळून घ्यायचं. कांदा टोमॅटो पटकन शिजता. लाल मसालो घातले, हळद घातले, तो परतून घेऊन थोडंसं पाणी घातलं. त्याच्यात घातले 2 कोकमा आणि आता ही भेंडे जे भाजून घेतले ना ते भेंडे घातले. चांगले परतून घ्यायचे. भेंडे चांगले भाजले की भाजी चांगली लागता, अगदी चिकट होत नाही, व्यवस्थित सुटसुटीत होता. ओला खोबरा घालून झाकण ठेवून 2 मिनटं वाफवून घ्यायचं, म्हणजे जे मसाले आहेत ना ते चांगले लागतात व्यवस्थित भेंड्या. वरून घातले 2 चमचे शेंगदाण्याचा कूट. सकाळच्या डब्यासाठी जर भाजी बनवत असाल ना तर नक्की बनवून बघा, एकदम छान होता भाजी. आवडतली तुमका, नक्की बनवा.